नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी एक सोपा प्रश्न आहे. 12 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारला जातो. बऱ्याच वेळेस मुलांना माहित असतं की 1 ते 50, 1 ते 20, 1 ते 10 संख्येची बेरीज करायची सगळं माहित असते. सूत्र माहित असते. काय सूत्र वाजतं? एकूण संख्या त्याच्या पुढची संख्या भागिले 2 करतात. बरोबर? एकूण संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2 करतात आणि त्याचं उत्तर काढतात. पण 1 पासून संख्या दिली नाही आणि त्याच्या पुढच्या संख्या दिल्या किंवा सम, विषम यापैकी संख्या विचारलं तर मुलं गडबडतात. मग संख्या मोजत बसायला किती वेळ जातो तेवढा आपल्याला वेळ पुरत नाही. मग अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं? तर लक्षात ठेवायचं पहिली संख्या सम विचारली, मग पहिली समसंख्या घ्यायची. आता इथं जर विषम असतं 11 असतं तर पहिली समसंख्या 12 आली असती. इथं जर 13 असतं तर पहिली समसंख्या 14 आली असती. लक्षात घ्या, पहिली समसंख्या आहे 12 अधिक शेवटची संख्या किती आहे ती बघायची. शेवटची संख्या किती आहे? 30. बरं लक्षात ठेवा, इथं जर 29 असतं तर 28 घ्यावं लागलं असतं मला. तर शेवटची संख्या 30 आहे. याला भागिले 2. आता इथं काय फक्त वाढलंय? गुणाकार वाढला. इथं तुम्हाला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत बघा. 12 पासून 30 पर्यंत सम विचारले तर समवाल्याच घ्यायच्या. बघा 12 ते 20 पर्यंत 5 आहेत आणि तिकडं 21 ते 30 पर्यंत 5च असणार. 5 आणि 5 किती झाल्या? 10. मग आता काय करूया आपण? भाग देऊया. बे एक बे बे पंचे 10. ह्या दोघांची बेरीज करूया. किती आली? 42. आणि हा त्याला गुणुले 5. किती झालं बघा? 5 2 10, 5 20 आणि 21. किती आलं? 210. पर्याय नंबर 2. ओके.